मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 22 फेब्रुवारीच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मित्रांनो, तुम्हाला समजलंच असेल की देशमुखांच्या घरी जीवा आणि पार्थचं हे लग्न होणार आहे. त्या तयारीत सर्वजण आहेत आणि सर्व काही रीतीप्रमाणे होणार असल्यामुळे नंदिनी आणि काव्या या दोघी आपल्या माहेरी जाणार आहेत. रम्याला जेव्हा माहीत होतं की या सर्वांचं परत एकदा लग्न होणार आहे, तर ती असं दाखवते की ती या सगळ्यामुळे फार खुश आहे, परंतु यावर विश्वास मात्र कोणीच ठेवत नसतं. काव्या तिचे कपडे पॅक करत असताना पार्थ म्हणतो की मला मात्र रम्यावर काही विश्वास बसत नाही. तेव्हा काव्या म्हणते, पण आपण तिला का फुटेज देतोय? आपला आनंद आपण सेलिब्रेट करूयात. इतक्यात जीवा हा नंदिनीची बॅग घेऊन तिथे येतो आणि तो म्हणतो, नाही काव्या, आपल्याला आता रम्यावर जास्त फोकस करावा लागणार आहे, निदान आपलं लग्न होईपर्यंत तरी. इकडे वसुंधरा ही रम्याला म्हणत असते की रम्या, तुला असं वाटतंय का की ते चौघजण तुझ्यावर विश्वास ठेवतील? तेव्हा रम्या म्हणते की नाही, ती तेवढी नक्कीच मूर्ख नाही आहेत. पण आई, ते चौघेजण आता माझ्याबद्दलच चर्चा करत असतील हे मात्र नक्की. इकडे पार्थ सर्वांना विचारतो की ज्यांचा ज्यांचा काव्यावर विश्वास आहे त्या सर्वांनी हात वर करावे. या क्षणी मात्र सर्वजण विचारात पडतात की खरंच रम्या ही बदललेली असेल का? त्यामुळे कोणीच हात वर करत नाही. तर मित्रांनो, आता रम्या या सगळ्या आनंदामध्ये कसा मिठाचा खडा टाकते आणि तिच्या डोक्यामध्ये काय प्लॅन आहे हे आपल्याला पुढील भागामध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहे. त्यासाठी मात्र तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावे लागेल, बेल आयकॉनला क्लिक करून ऑलला सुद्धा क्लिक करावे लागेल, जेणेकरून आलेले नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील.